विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। हिंगोली परभणीच्या जागेसंदर्भात शिवसेना ही जागा लढण्याची शक्यता आहे। प्रामुख्याने आपल्या पारंपरिक जागा कायम राखण्यात शिवसेनेला यश आलेलं आहे। रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे। शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी हिंगोलीची जागा जाण्याची शक्यता आहे। तर पुण्यावर भाजपनं आपला दावा कायम ठेवलाय। महायुतीच्या फॉर्म्युलामध्ये बदल होत भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1 असा हा फॉर्म्युला असल्याची सध्या भाजपच्या सूत्रांकडून माहिती मिळते। आज किंवा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक पार पडण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, विधान परिषदेच्या जागाचा जो काही जागा वाटपाचं चर्चा सत्र आहे ते अद्यापही सुरू आहे। त्या संदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाहीये, मात्र फॉर्म्युला साधारण कसा असू शकतो त्या संदर्भात काय माहिती मिळाली? श्वेता, खऱ्या अर्थानं आजपासून विधान परिषदेचे अर्ज दाखल करण्याची जी मुदत आहे ती सुरू होते। 25 मे ते 1 जून या कालावधीमध्ये हे सगळे अर्ज दाखल करायचे। दुसऱ्या बाजूला अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी सुद्धा महायुतीमधलं जागांवरून जे रस्सीखेच प्रकरण सुरू झाले ते काही थांबत नाहीये। भाजप 11हून अधिक जागा लढण्यासाठी आग्रही असून शिवसेनेकडनं आणि राष्ट्रवादीकडनं सुद्धा त्याच पद्धतीची आग्रही भूमिका घेतली जाते। ज्या गोष्टीचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय त्या शिवसेनेला किमान 4 जागा दिल्या जातील हे आकडेवारीवर स्पष्ट होते, ज्यामध्ये 4ही जागा परंपरागत पद्धतीनं शिवसेनेच्या आहेत, ज्यामध्ये ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी हिंगोलीच्या जागेचा समावेश आहे। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या ज्या 2 जागा ज्यामध्ये पुणे आणि रायगडचा समावेश होतो त्या पुणे आणि रायगडपैकी पुण्यावरती भाजपचा जो काही क्लेम आहे तो सातत्यानं आग्रही पद्धतीने भाजप पुढे आणते। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीची आकडेवारी भाजपच्या बाजूने आली त्यानुसार भाजप या पुण्याच्या जागेसाठी आग्रही असल्याचं सातत्यानं ज्या बैठका होत आहेत त्यामध्ये अग्रक्रमाने दिसून येते। राष्ट्रवादीला जर आपण पाहायला गेलं तर त्यांच्या हक्काच्या जागेपैकी पुण्याच्या जागेवर पाणी सोडावं लागू शकतं आणि पुण्याऐवजी त्यांना पर्यायी 1 जागा अधिक स्वरूपात दिली जाऊ शकते अशी माहिती राष्ट्रवादीतल्या सूत्रांकडनं कळते। रायगडची 1 आणि अतिरिक्त 1 अशा किमान 2 जागा राष्ट्रवादीला जातील असं सध्या तरी कळतंय। बैठकीमध्ये जरी एका जागेसंदर्भात चर्चा झाली असली तरी सुद्धा किमान 2 जागा राष्ट्रवादीला दिल्या जातील अशा पद्धतीची तयारी महायुतीतल्या नेत्यांकडनं असल्याचं सुद्धा या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेनेचा जो क्लेम 7 जागांचा होता त्या 7 जागांवरून शिवसेनेला 4 जागांवरती जर यावं लागत असेल तर तो सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो। भाजपचं संख्याबळ जर वाढत असेल तर निश्चित स्वरूपात येणाऱ्या समीकरणांमध्ये सुद्धा भाजपला मोठी मदत होऊ शकते। विधान परिषदेतलं संख्याबळ भाजपचं 11नं जर वाढलं तर येणाऱ्या गणितांमध्ये सुद्धा भाजपला याची मोठी मदत होऊ शकते। त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या 3 महत्त्वाच्या नेत्यांची बैठक 1 ते 2 दिवसात होऊ शकते, कारण अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये सरते शेवटी किती जागांवरती महायुतीतले घटक पक्ष एकमत करतात आणि नेमके किती उमेदवार भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र पद्धतीने या निवडणुकीमध्ये आपापल्याकडून उतरवते आणि महायुती म्हणून ही निवडणूक होताना किती जागा महायुतीच्या निवडून येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे सरते शेवटी जी बैठक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची होईल त्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। श्वेता, अगदी त्यामुळे आज किंवा उद्या जी बैठक होणार आहे त्यामध्ये जागा वाटपाचं काय सूत्र फायनल होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद ओम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।